फोडणी मी प्रत्येक ढोकळ्याला घालणार आहे. 1 कप हिरवे मूग, हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं, अर्धा कप कोथिंबीर, अर्धा कप दही, अर्धा कप रवा. मी बेकिंग सोडा घेणार आहे. 1 कप हिरवे मूग, कोथिंबीर घालायची आहे, मिरची आणि आलं घालायचं आहे, ताजं दही. हे मिक्सरमध्ये मी बारीक वाटून घेते. बाउलमध्ये मी ट्रान्सफर करून घेत. रवा घालत आहे, चवीनुसार मीठ. मिक्स करून घेऊया. एकदम नावाला वापरत आहे पाणी. मिक्स करून घेत. जास्त घट्ट पण नाही आहे आणि जास्त पातळ सुद्धा नाही आहे. मीडियम असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे हिरव्या मुगाच्या ढोकळ्यासाठी. आता मी रवा घातल्यामुळे आपल्याला 15 ते 20 मिनिटं हे बॅटर मुरवत ठेवायचं. चा मी घालणार आहे, जास्तही नाही. मिक्स करून. आणि जर खायचा सोडा असेल तर 1/4 टीस्पून बरोबर आहे. आता मी तो घालत आहे आणि थोडंसं त्याच्यावर पाणी घालत आहे म्हणजे ते ॲक्टिव्ह होईल. आणि लगेचच मला हे फेटायचं की सोडा घातल्यामुळे हे छानपैकी आपलं बॅटर ॲक्टिव्ह झालेलं आहे. ढोकळ्याची ही प्लेट आहे, त्यावर मी तेल लावलेलं आहे. तुमच्याकडे प्लेट नसेल अशी ढोकळ्याची तर तुमच्याकडे जे काही भांडं असेल त्यामध्ये तुम्ही करू शकता. आता मी हे संपूर्ण बॅटर घालत आहे. थोडीशी मिरची पावडर घालते. ठेवलेलं पाणी चांगलं गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम आता स्लो ठेवत आहे अगोदर आणि मी हे प्लेट ठेवत आहे आणि गॅसची फ्लेम वाढवलेली आहे. झाकण ठेवत. आता मी हे झाकण काढते. हे बघा, मी सुरी घालून दाखवते. पूर्णपणे क्लीन आहे. त्या पाडून घेते सुरीने. तुम्हाला जशा वड्या पाडायच्या आहेत तुम्ही तशा पाडू शकता. होते हे बघा, ढोकळा एकदम छानपैकी शिजला गेलेला आहे आणि मुख्य म्हणजे छानपैकी जाळी झालेली आहे. पाववाटी आपण तेल घाला. आता मी 1 चमचा राई घालत आहे. राई चांगली तडतडू दे. ते घालत आहे. सुरसुरीत फोडणी मी प्रत्येक ढोकळ्याला घालणार आहे. साखरेचं पाणी घातलात तरी काही हरकत नाही. खूप छान. शाबासकी. लगेचच सुटतो. हे बघा, इतका सॉफ्ट आहे.